आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे तर मेजरिंग स्केल नाहीये, अशा वेळेला मी काय करू? तर मी सांगते काय करायचं. तुम्ही ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेणार आहात त्याच वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पिठी साखर घ्यायची आणि त्यामध्ये अजून 1 चमचा पिठी साखर ऍड करायची, ठीक आहे. त्यानंतर त्याच वाटीने तुम्हाला तूप घ्यायचे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप तुम्हाला अजून ऍड करायचे, म्हणजे तुपाचं प्रमाणही बरोबर होईल. त्याचबरोबर त्याच वाटीने तुम्हाला पाव चमचा बारीक रवा घ्यायचा आहे, म्हणजे बारीक रव्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला मिळालं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे मेजरिंग स्केल नसताना किंवा कप मेजरमेंट नसताना तुम्ही अशी नानकटाई अगदी घरच्या घरी नक्कीच बनवू शकता. तर आता आपण ही नानकटाई बेक कशी करायची ते बघूया. आपली नानकटाई जी बनवून तयार होणार आहे ती बेक झाल्यानंतर साधारण 260 ग्रॅम अशी बनवून तयार होते. म्हणजेच प्रत्येक नानकटाई ही 13 ते 13.5 ग्रॅमची बनवते मी. 20 नानकटाई मी टोटल या ट्रेमध्ये बेक करते. तर ट्रेला मी खाली कुठलाही बेकिंग पेपर ठेवलेला नाहीये. त्याचबरोबर 2 नानकटाईंच्या मध्ये आपल्याला जवळजवळ 1 सेंटीमीटरचं अंतर सोडायचं आहे, जेणेकरून त्या छानपणे बेक होतील. पाव किलो नानकटाई बनवायला लागणारा खर्च हा साधारण 80 ते 90 रुपये इतका येतो. त्यामुळे मी ही नानकटाई 200 रुपयाला पाव किलो अशी विकते, जेणेकरून 100 रुपये माझा खर्च आणि 100 रुपये माझा प्रॉफिट असं मी विक्री करते. आपल्या नानकटाईला शेप देऊन झालेला आहे. आता आपण ह्याला बेक करणार आहोत, पण त्याआधी आपण ह्यावर थोडासा पिस्ता आणि रोज पेटल्स टाकणार आहोत. आता मी इथे हे 4 पिस्ता क्रश करून घेतलेले आहेत. 4 ते 5 पिस्ता एवढ्या पाव किलोच्या नानकटाईसाठी पुरेसे होतात. तर हे आता 4 पिस्ता असे आपण जे क्रश करून घेतले ते आपण प्रत्येक नानकटाईवर अशा प्रकारे स्प्रिंकल करायचे. तुम्ही बघू शकता नुसतं पिस्ता टाकल्याने साला ते छान दिसतेच आणि आकर्षक दिसते आणि ज्यामुळे ती बघणाऱ्याला घ्यावीशी वाटते आणि खावीशी वाटते. तर तुम्हाला जर असा तुम्ही नानकटाईचा बिझनेस करत असाल किंवा तुम्ही अजून कुठलाही घरून फूड बिझनेस करत असाल तर तुम्ही त्यामध्ये ही नानकटाईची रेसिपी नक्की ऍड करू शकता. अगदी ट्राईड आणि टेस्टेड आहे, चवीला खूप छान लागते. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला नाही तर लहान मुलांना सुद्धा ही नानकटाई अगदी आवश्यक चालते. तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि आवडली तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर इथे मी बरोबर 4 पिस्त्यामध्ये आपली ही पाव किलोची नानकटाई अगदी परफेक्टली कव्हर होते. आता यावर आपण रोज पेटल्स लावणार आहोत. तर बाजारामध्ये असे रोज पेटल्स मिळतात. अगदी एक मोठं पाकिट असतं, 50 रुपयाला असतं आणि कितीही दिवस चालू शकतात. तर तुम्ही नक्की हे रोज पेटल्स आणून ठेवा घरी. आणि आता आपण हे रोज पेटल्स प्रत्येक नानकटाईवर ठेवणार आहोत. तर या पद्धतीने असे 2-2, 3-3 रोज पेटल्स आपण प्रत्येक नानकटाईवर ठेवायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसते नानकटाई. मुख्यतः बेक झाल्यावर तिथं खूप छान दिसते. मी याचा एक फोटो पण तुम्हाला टाकणार आहे. बरं, ही नानकटाई तर आपली डेकोरेट करून झालीये. आता आपण ह्याला ओव्हन मध्ये 180 डिग्रीवर 20 मिनिटासाठी बेक करणार आहोत. माझ्याकडे हा मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन ओव्हन आहे आणि तो आता मी प्री हीट वर लावलेला आहे, म्हणजे प्री हीट करण्यासाठी लावलेला आहे. तर मायक्रोवेव्ह प्री हीट कसा करायचा, मायक्रोवेव्ह वापरायचा कसा, यावर मी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक सुद्धा देत आहे, त्यामुळे जरूर तो चॅनलला जाऊन चेक करा. खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. खूप जणांना तो व्हिडिओ आवडलेला आहे. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ नक्की आवडेल. तर नक्की तो व्हिडिओ बघा. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता आपला इथे मायक्रोवेव्ह प्री हीट झालेला आहे.
सगळ्यात पहिल्यांदा हा स्टँड इथे ठेवते आणि आता परत एकदा कन्व्हेक्शनचं आपण इथे बटन प्रेस करायचं 180 डिग्रीवर 20 मिनिटासाठी आपण हे बेक करूया. हे पहा आपले छान इथे रागी नानकटाई बेक करून झालेले आहेत. त्यांना मी 180 डिग्रीवर 20 मिनिटासाठी फक्त बेक केलेलं आहे आणि खूप छान नानकटाई आपले बेक करून झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते की ते कसे दिसत आहेत. हे बघा अतिशय सुंदर नानकटाई इथे आपली बेक झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान ती फुललेली आहे.